सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांतिः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं यत्किंचित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। आता आपण हे बघणार आहोत। केन स्वर्गम न गच्छति, संघात स्वर्गम न गच्छति। स्वर्गात का जाऊ शकत नाही तर आसक्ती। मला वाटतं हा प्रश्न आपला झालेला आहे। स्वर्गात आपण का जाऊ शकत नाही? आसक्तीमुळे। सगळ्याची आम्हाला आसक्ती आहे, त्याच्यामुळे आम्ही त्या आसक्तीमुळे हे सगळं आम्हाला जे आसक्ती ज्या गोष्टींची आहे ते प्राप्त करत आम्ही इथेच अडकून राहतो। आणि त्याच्यामुळे त्या दिवशी समजावून सांगितलं होतं, स्वर्ग म्हणजे काय आहे माहिती का? आत्मप्राप्तीपेक्षा खालची स्थिती आहे, पण तरीसुद्धा आत्मप्राप्तीमध्ये आपण त्या आत्म्याशी त्या चैतन्याशी एकरूप होतो। पण स्वर्गप्राप्तीमध्ये काय आहे? फक्त देहासक्ती, म्हणजे देह राहत नाही। आसक्ती जर कमी केल्या, देह राहत नाही, म्हणजे देहाचं भान आपल्याला राहत नाही। आणि सगळं हे सांगितलं होतं की आकाशातल्या जे देवता आहेत त्या देवतांना देह नसतात धारण केलेले। आपल्याला समजावं म्हणून ते फक्त काय करतात? आपल्याला समजण्यासाठी केवळ देवतांची स्वरूप दाखवतात, परंतु विदेह स्थिती आहे। आसक्ती ही पहिली गोष्ट कशामुळे येते हे आपण समजावून घेतलं पाहिजे की आसक्ती येते कशामुळे? तर केवळ मला देह आहे आणि हा देह काय आहे? माझा आहे असं म्हणता देह म्हणजेच मी आहे असं होतं। आणि मग या देहाला आपण त्या दिवशी बघितलं की ही वस्तूंची आसक्ती नाही आहे, फक्त केवळ वस्तू नाही आहेत, तर काय काय आहे? मग कशाची आसक्ती आहे आपल्याला? तर अक्षरशः म्हणजे मला कोणीतरी मोठं म्हणावं, माझा अहंकार दुखावला जाऊ नये, मला यश मिळावं, मला कीर्ती मिळावी,
मला ऐश्वर्य मिळावं, हे सगळं कशासाठी आहे? तर केवळ आपल्याला देह आहे आणि ते देह म्हणजे मी आहे असं मला वाटतं. आणि या देहाशी रिलेटेड जे जे आहे त्या त्या गोष्टींची आपण आसक्ती करत बसतो. आसक्ती म्हणजे काय माहिती आहे? त्या त्या गोष्टी आपल्याला हव्या हव्याशा वाटतात. त्या त्या गोष्टी हव्या हव्याशा. मला यश पाहिजे, मला हे पाहिजे, मला मोठं म्हटलं पाहिजे, मला मान पाहिजे. बाकीच्या आसक्ती आपल्याला माहिती आहेत म्हणून मी सांगत नाही आहे. वस्तू, सोनं, वैभव या आसक्ती वेगळ्या आहेत, पण यासुद्धा सगळ्या आसक्ती आहेत. मोठेपणा पाहिजे, मान पाहिजे, मला कोणी फसवता कामा नये, माझ्याशी सगळ्यांनी चांगलं वागावं, या ज्या अपेक्षा आहेत हीच आसक्ती आहे. आणि ही आसक्ती मूळ कशाची आहे? तर मूळ ही आसक्ती देहाची आहे. मूळ ही आसक्ती देहाची आहे. त्याच्यामुळे आसक्तीच जर ठेवली नाही, आसक्ती ठेवली नाही याचा अर्थ काय? आम्हाला हे माहिती नाही आहे. आसक्ती ठेवली नाही की आम्हाला काय वाटतं माहिती का? आसक्ती जर ठेवली नाही तर आम्ही काय कार्य करू शकणार आहे? काय समोर ठेवून? आम्हाला काही समोर ठेवायची गरज आहे का? एवढं जर आता भगवंताचं कर्म सिद्धांत आपण शिकलो गीतेचा, की आम्हाला कर्म करायचं आहे पण फळाची अपेक्षा करायची नाही आहे, एवढा कर्मसिद्धांत शिकल्यावर सुद्धा आम्हाला असा प्रश्न पडतो की आम्ही जर आसक्ती केली नाही तर आम्ही काम व्यवस्थित करू का? मग ती आसक्ती हीच तर मुळी आमची प्रेरणा आहे. पण हे झालं खूप खालच्या पातळीवरचं लक्षण. आता परमेश्वराची, भगवंतानी दिलेला कर्मसिद्धांत जर जगायचा असेल आपल्याला तर प्रत्येक काम वर्तमान काळामध्ये जगून त्या कार्यामध्ये रममाण होऊन उत्कृष्ट रीतीने करायचं, पण परत मागे वळून त्याच्या फळाची अपेक्षा पण करायची नाही आहे. हा आहे कर्मसिद्धांत. केली नाही तरी ते फळ येतंच, पण त्याचा विचार आपल्याला करायचा नाही. हा जो कर्मसिद्धांत आहे, हा कर्मसिद्धांत पाळला की आपल्याला कोणत्या प्रेरणेची किंवा कोणत्या आसक्तीची गरज नाही आहे की मला लोकांनी खूप चांगलं म्हणावं म्हणून मी असं समाजकार्य करणार आहे. अशा आसक्तीची मला गरज नाही आहे. मला करायचं आहे म्हणून मी करणार. कोणत्याही प्रेरणेची मला गरज नाही, कारण ते चैतन्य म्हणजेच प्रेरणा म्हणजेच मी आहे. ती प्रेरणा म्हणजेच मी आहे. प्रेरणेला अजून प्रेरणेची गरज काय आहे? त्याच्यामुळे स्वर्गाची प्राप्ती आपल्याला का होऊ शकत नाही? कोणताही मनुष्य स्वर्गाला का जाऊ शकत नाही? आता इथे घटकाभर स्वर्ग म्हणजे काय, तर चांगल्या मार्गाला तो का जाऊ शकत नाही? तो स्वतःचं देहभान विसरून उत्कृष्ट पद का प्राप्त करू शकत नाही? तर केवळ आसक्ती, स्वतःबद्दलची आसक्ती, देहाबद्दलची आसक्ती, मोठेपणाबद्दलची आसक्ती. आता त्याच्या पुढचा एक प्रश्न आहे, मृतः कथं स्यात् पुरुषः? मृतः दरिद्रः पुरुषः. म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न परत, की मृत कोणाला म्हणावं? हे आम्हाला साधं माहितीच आहे ना. आता साधं सोप्पं माहितीच आहे. ज्याच्यात चैतन्य नाही तो मृत,
तो प्रश्न यक्षाने विचारला आहे हे लक्षात ठेवायचं. मृत कोणाला म्हणावं, तर जो कंजूष आहे त्याला मृत म्हणावं. याचा अर्थ गहन आहे, अतिशय गहन आहे. आपण रोटेशनचा विचार अनेक वेळा केलेला आहे. आपलं जीवन एक सामाजिक जीवन आहे आणि सामाजिक जीवन असल्यामुळे अशी गोष्ट आहे की समाजामध्ये जे जे काही चालतं त्या सगळ्या गोष्टी फिरत राहतात. आता जशी लायब्ररी आहे बरं का, लायब्ररी म्हणजे माझ्या घरातली पुस्तकं ही काही लायब्ररी नाही आहे. ते काय झालं, त्याला वैयक्तिक महत्त्व आलं आणि ते काय झालं, कलेक्शन झालं त्याचं. ती मी साठवून ठेवली माझ्याजवळ. पण लायब्ररीत जी पुस्तकं आहेत ती अनेकांच्या उपयोगी पडणारी पुस्तकं आहेत. का असं झालं? असं झालं त्याचं कारण लायब्ररीची पुस्तकं जी आहेत ती पुस्तकं रोटेशनमध्ये आहेत. म्हणजे ती पुस्तकं फिरतात. एकदा एकाकडे असतं, दुसरं दुसऱ्याकडे असतं, पुढच्या महिन्याला ती वाचून झाली की लायब्ररीत परत येतात. मग ज्याला पाहिजे तो घेतो आणि तो परत घेऊन जातो. अशा पद्धतीने या विश्वाचा कारभार चालतो. आणि म्हणून लायब्ररी हे एक काय आहे, सिम्बॉल आहे, या विश्वाचं सिम्बॉल आहे. प्रत्येक गोष्ट रोटेशनमध्ये हवी. आम्हाला काय वाटतं, मी वीणा, माझी बुद्धी खास बुद्धी, माझं मन असं 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 मला वाटतं. फक्त तसं काही नाही आहे, वैयक्तिक असं काही नाही आहे. आता ह्याला अर्थ आहे बरं का. तुम्ही म्हणाल की आपल्या फायद्याप्रमाणे तुम्ही वैयक्तिक म्हणता, आपल्या फायद्याप्रमाणे तुम्ही रोटेशन म्हणता, असे प्रश्न पडतील तुम्हाला. पण काय आहे की खरोखरीच तसं आहे. म्हणजे काय, तसं हे जीवन क्लिष्ट आहे. तसं हे जीवन क्लिष्ट आहे. क्लिष्ट म्हणजे समजावून घ्यायच्या दृष्टीने. असं तुम्ही जर एक पर्टिक्युलर विचार हा असा म्हणजे असाच असं जर ठेवलं ना तर जमणार नाही. प्रत्येक पॉईंट अभ्यासताना तशा पद्धतीने त्याला वळवला पाहिजे. मग आता जीवन हे क्लिष्ट आहे कशा अर्थाने बघा. ज्यावेळी आपलं जीवन आपल्याला घडवायचं आहे त्यावेळी ते जीवन आपल्याला व्यक्तिगतरित्याच घडवायला लागणार आहे. त्यामध्ये सद्गुण निर्माण करणं, त्यामध्ये कलाकुशलता निर्माण करणं, त्यामध्ये कौशल्य नाही मला म्हणायचं, पात्रता तेवढी निर्माण करणं, तेवढ्या गुणांची अवेलेबिलिटी करणं, हे सगळं काय आपलं व्यक्तिमत्व तयार करणं हे आपल्याला वैयक्तिकरित्याच करावं लागेल. कोण काय ब्रह्मदेव येऊन करणार नाही आहे. पण तरीसुद्धा जेव्हा हे गुण सर्व गुणसंपन्न मी होईन त्यावेळी ज्या कला किंवा जे ज्ञान, जी संपत्ती, ज्या प्रकारची संपत्ती माझ्याकडे असेल ते सगळं रोटेटच झालं पाहिजे. भगवंताच्या कृपेने ते आपल्याजवळ आलं आणि भगवंताच्या कृपेनेच ते सगळीकडे गेलं पाहिजे, लायब्ररीसारखं. आता लायब्ररीची पुस्तकं ही स्थूल आहेत, ती जातात आणि परत येतात. गेली की ते आपल्याकडे नसतात. पण हा सूक्ष्म भाग आहे. आता माझं ज्ञान जर कमी वाटलं तर ते ज्ञान गेलं का? ते ज्ञान निघून नाही गेलं, पण इतरांना मिळालं. वाटलं तेव्हा ते मिळालं, पण ते ज्ञान माझ्यातून निघून नाही गेलं. असं सूक्ष्म भाव आहे त्याच्यात. पुस्तकं, बँका, ज्याला पाहिजे तो पैसे काढतो
ज्याला पाहिजे तो पैसे भरतो. असं करून ते पैशाचं त्या दिवशी रोटेशन होत राहतं. म्हणजे एकाने पैसे टाकले, दुसऱ्यांनी पैसे काढले, ज्याने टाकले त्याचं काढणाऱ्यांवर उपकारच म्हणायचे, त्यांना तो अवेलेबल झाला. उदाहरण देते मी, डीपमध्ये जायचं नाही आहे. काय आहे, रोटेशन झालं की खूप मोठ्या समाजाला एखाद्या गोष्टीचा फायदा होतो. ही या समाजाची जर रीत आहे, समाजाची जर पद्धत आहे. तर आता काय आहे, आपला प्रश्न असा आहे की मृतः कथम स्यात् पुरुषः, मृतः दरिद्रः पुरुषः. मृत कोणाला म्हणायचं, तर कंजूषाला. आता का ते मी एक्सप्लेन केलेलं आहे की आपलं जीवन हे एक सामाजिक जीवन आहे. मग रोटेशन पाहिजे त्याला. रोटेशन म्हणजे काय, कोणी येऊन आपल्याला म्हणायची गरज आहे का की मला जरा हे ज्ञान दे. ज्याला ज्याची गरज आहे त्याला आपण सतत ते वाटलं पाहिजे, वाटून टाकायचं आहे. ही या विश्वाची गरज आहे. माझं जीवन यशस्वीरित्या पार पडावं म्हणून ही या विश्वाची गरज आहे की माझ्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी रोटेट होत राहिल्या पाहिजेत. यानी काय होतं, यानी का माझ्याकडच्या वस्तू संपतात, माझ्याकडचं प्रेम संपतं, माझ्याकडचं ज्ञान संपतं का, नाही. पण इतरांना मार्ग मिळतोय त्याचा. त्याच्यामुळे रोटेशन खूप महत्त्वाचं. आणि जो कंजूष आहे, कंजूष कोणाला म्हटलेलं आहे माहिती का, तुम्हाला वाटेल जो पैसे देत नाही त्याला, किंवा जो पैसे वाचवतो त्याला कंजूष इथे म्हटलेलं नाही आहे. तर कंजूष कोणाला म्हटलं आहे, जो पैसे देऊ शकत नाही. हे बघा, आता आपण कुणाच्या तरी घरी पाहुणे म्हणून गेलेलो आहोत. हां, महाशिवरात्र आली आहे, त्यांच्या घरात बेलाचं झाड आहे. आपण गेलो आहोत पाहुणे म्हणून. कोणीतरी आलं विचारायला, काकू बेल घेऊ का. मी नाही सांगणार ना बेल घे म्हणून. कारण काय आहे, ज्यांचं आहे ते सांगू शकतील ना, नाही का. म्हणजे मला द्यायचं किंवा नाही द्यायचं हा माझा संबंध नाही आहे काही, की मला द्यायची इच्छा आहे, आता यांनी हो म्हटलं पाहिजे, असं नाही आहे. तो त्यांच्या घरातला बेल आहे ना, आपण पाहुणे म्हणून गेलो. अर्थ काय आहे माहिती का ह्याचा, की मनुष्य आहे ना, संपत्ती किंवा अजून दुसऱ्या गोष्टी सहजपणे परत न मिळण्याच्या अपेक्षेने देऊ शकत नाही. कारण त्याच्यावर एक असं कथन आहे की हा कंजूष मनुष्य आहे ना, कोणीही आपली वस्तू का देऊ शकत नाही, कारण त्या वस्तूवर आपली मालकी नाही. एवढे पैसे कमवता, पण भिक्षा मागणाऱ्याला पैसे देताना 1 रुपये कुठे दिसतोय का, हे तर 2चं नाणं आहे असं म्हणून आपण पैसे देतो. त्याच्यामुळे कंजूष म्हटलेलं आहे. आणि जो कंजूष आहे तो मर्त्य का आहे, त्याला आपली प्रॉपर्टी एवढीशी सुद्धा देण्याचा अधिकार नाही आहे त्याच्याजवळ. ज्याचं स्वतःचं काही नसतं त्याला अधिकार वाटत नाही देण्याचा. म्हणजे कितीही असलं तरी तुम्ही का देऊ शकत नाही,
कारण तुमच्या स्वतःचं ते नाहीच आहे मग, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ज्याच्याजवळ कंजूशी आहे त्याला मर्त्य म्हणायचं. आपल्या जीवनातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कला म्हणा, ज्ञान म्हणा, विचार म्हणा, सगळी ही समृद्धी कशामुळे माहिती का? केवळ चैतन्यामुळे आपल्या जीवनात सगळ्या गोष्टींची समृद्धी आहे. ही समृद्धी का असते? जेव्हा ती रोटेशनमध्ये असते. तुम्हाला एक गोष्ट सांगते की पाणी जर भरून ठेवलं, साचवून ठेवलं तर डबकं होतं, गडूळतं. नदीचं पाणी कसं असतं? सतत वाहून जातं, पुढे पुढे जातं, आणि म्हणून ते शुद्ध असतं. म्हणून ते शुद्ध असतं. त्याच्यामुळे आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी सतत रोटेशनमध्ये असल्या पाहिजे. लोकांना वाटतं पैसा मिळाला की जपून ठेवू. आपण जपून ठेवायला हरकत नाहीच आहे. कोणत्याही गोष्टी विपरीत सांगतच नाही अध्यात्म. परंतु ते जपून ठेवता ठेवता थोडंफार तरी भिक्षादान झालं पाहिजे की नाही? ते आम्ही केव्हा देऊ शकतो? जेव्हा आम्ही त्या संपत्तीचे मालक आहोत. आज काय झालेलं आहे की संपत्ती गोळा करायला निघायचं आणि एकही दिवस आम्हाला आराम नाहीच. मग संपत्ती कोणासाठी आहे शेवटी? आणि त्या संपत्तीच्या मागे आपण किती जायचंय? कोणासाठी संपत्ती आहे? माझ्यासाठी. इतकं दमतो आहोत की त्याच्यावर आम्हाला त्या संपत्तीचा भोग घेणं शक्य नाही. त्याच्यामुळे रोटेशन हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि हे कधीही माणसांनी विसरू नये. कारण खूप लोक याच्यासाठी खूप मागे पुढे बघतात. असलं तरी म्हणजे आत्तापर्यंत ठीक आहे, एका गोष्टीचं आपण मानू शकतो. हां, वस्तू काय? तुम्हाला न लागणाऱ्या वस्तू. पण तुम्ही म्हणाल नाही कधीतरी त्यासुद्धा लागतात आम्हाला. हां ठीक आहे ना, तेही ठीक आहे. पण काय आहे की जे काही आपल्याला लागत नाही किंवा जे आपण देऊ शकतो आहे लोकांना, ते जर आपण दिलं तर आपल्याकडे पुढचं येतं. आमचं जे जीवन आहे ते एखाद्या डबक्याप्रमाणे चाललं आहे. का डबकं म्हटलं माहिती का मी? कारण आमचे विचार, आमच्या वृत्ती त्याच आहेत. पुन्हा एखाद्याकडे पाहिलं ना की त्याचे विचार कोणते आहेत त्याच्यावरून तो समजतो आपल्याला. त्याची बोलण्याची ढब, त्याचे विचार, त्याची उठण्या बसण्याची पद्धत, हां, त्याच्यावरून तो पक्का होतो आपल्या मनामध्ये. तर तसं जे आहे आपल्याकडे काय आहे, म्हणजे हे मी का सांगितलं उदाहरण की एक ढब विशिष्ट आहे ती त्याच्यामुळे आहे. बदलणारं जे जीवन आहे, क्षणाक्षणाला बदलणारं, हां, सतत नवीनता प्राप्त करणारं जे जीवन आहे ते आमच्याकडे नाही आहे.
देण्याची दानत पाहिजे. एवढं सगळ्यात महत्त्वाचं की देण्याची दानत पाहिजे. नाहीतर ते देण्याची त्याच्याजवळ दानत नाही, तो कंजूस आहे असं म्हणतात. आपण जेवढं आपल्या देऊ तेवढ्या गोष्टी आपल्याकडच्या रिकाम्या होऊन नवीन गोष्टी आमच्याकडे गोळा होतील आणि त्याचा नवीन नवीन लाभ आम्हाला घ्यायला मिळेल. ज्याचा द्यायला नकार आहे तो दरिद्री आहे, तो गरीब आहे. काय आहे, देण्यामुळे आपण समर्थही होतो आणि समाधानी पण होतो. आणि देण्यामुळे वैराग्यही प्राप्त होतं आम्हाला. सहज सगळ्या गोष्टी नुसत्या मी माझं म्हणून साठवून ठेवायच्या. त्याच्यामुळे देण्याची जी क्षमता आहे ती क्षमता पण नष्ट होते आणि आम्हाला वैराग्य पण प्राप्त होत नाही. तर सतत देऊन देऊन आम्हाला आमचं म्हणजे पॉझेसिव्हनेस जो आहे त्याचा, पॉझेसिव्हनेस म्हणजे त्याच्यावर असणारा मालकी हक्क, तो पॉझेसिव्हनेस आपला निघून जातो त्याच्यावरचा. आणि दुसरी मोठी एक महत्त्वाची गोष्ट काय होते माहिती का? आणखीन एक गोष्ट लक्षात आली की आपलं आहे ना, कंजूसी म्हणजे काय माहिती का? आपला संकुचित स्वभाव. कंजूसी म्हणजे संकुचित स्वभाव. संकुचितता येते म्हणजे काय? नॅरो माइंडेडनेस. आपलं जे जीवन आहे ना ते अगदी छोटंसं असतं. विचार करण्याची छोटेसे मन में छोटीसी दुनिया म्हणतात ना, तसं होत जातं ते. दुसरा एक महत्त्वाचा तोटा काय होतो की आमच्याजवळ जे आहे, आमच्या कला आहेत, आम्ही हे संपादन केलं, आम्ही गाण्याची कला संपादन केली आहे, अमकं आहे तमकं आहे, आम्ही हे करू शकतो, आम्ही ते करू शकतो. आता हे जे आहे ना, ह्याच्यामुळे होतं काय माहिती का की आपण त्या गोष्टी आपल्या वैयक्तिक आहेत असा अर्थ घेऊन आपण त्याच्यात सारखे गुंतून राहतो. आपल्याला ईश्वराचं चिंतन करायला वेळ राहत नाही. पुढचा प्रश्न आहे, कथम राष्ट्रम मृतम भवेत. मृतम राष्ट्रम अराजकम. राष्ट्राला मृत कधी म्हणायचं किंवा राष्ट्र मृत केव्हा होतं? तर म्हणे योग्य राजाच्या अनुपस्थितीत. आधी राजा आणि प्रजा हे काय प्रकरणे बघूया. प्रजा स्वतः राजाला परमेश्वर मानते की हा आपले सगळे प्रश्न सोडवणार आहे. म्हणजे तिचं राजावर खूप प्रेम असतं, राजावर खूप विश्वास असतो. कारण काय, राजामध्ये शौर्य आहे, देवत्व आहे, कुलीनता आहे, रक्षण करणं. त्यामुळे राजा हा सगळ्यांचा आदर्श असतो.
प्रश्न असा आहे की राष्ट्र कधी मृत होते? योग्य राजाच्या अनुपस्थितीत. आता राजाकडे देवत्व आहे, कुलीनता आहे. देवत्व का? तर तो सगळ्यांचं रक्षण करतो. कोणी प्रश्न घेऊन आलं तर त्यांना मार्गदर्शन करतो. धर्माने आणि न्यायाने वागणारा आहे. यथा राजा तथा प्रजा म्हणतात ना. म्हणजे प्रजा जर सुखी असेल तर राजा तितकाच कर्तृत्ववान असला पाहिजे. प्रत्येक राज्याला बलवान राजा हवा किंवा बलवान नेता हवा. अशा राजाच्या अनुपस्थितीत काय होतं? देश हळूहळू काय होतो? नष्ट होऊन जातो ना. देशाला काही दिशाच राहत नाही. एक उदाहरण आहे याचं. राज्यात उत्तम राजा नसेल तर काय होतं? म्हणजे ह्याच्यावर आहे ना अभ्यास केला गेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक उदाहरण, सगळ्यांच्या डोळ्यापुढेही आलं असेल. ते म्हणजे काय? तर रामायणात राम जातो वनात. त्याच्या आज्ञेवरून राम वनात जातो आणि रामामुळे म्हणजे राम वनात जातो खूप दूर. प्रिय पुत्र आपला दूर जातो. त्या पुत्राच्या वियोगाने राजा दशरथाला इतकं दुःख होतं की तो पण मृत्युमुखी पडतो. हे सगळं होतं. आणि त्यात आणखी एक गोष्ट काय घडली आहे तर राम वनात आला, दशरथ मृत्युमुखी पडला. पण आता मग भरताला काही हरकत होती का गादीवर बसायची? आणि म्हणूनच सगळेजण मागे लागले होते. कारण ज्या देशाला राजा नाही फार हालत होते त्या देशाची. कारण ते सगळं बघायला राजाच लागतो. लोक संपूर्णपणे राजावर अवलंबून असतात. राजा म्हणजे आजच्या भाषेत नेता म्हणा, काहीही म्हणा, म्हणजे तुम्ही त्याला हे नाही, पण राजा. तर त्याच्यावर सगळी सृष्टी अवलंबून असते. मग काय व्हायला लागलं? हळूहळू अयोध्येची अधोगती व्हायला लागली. वसिष्ठ मुनींनी त्याचा अभ्यास केला. जर योग्य राजा नसेल, देशाला सिंहासनावर योग्य रीतीने बसला नसेल तो, तर काय हाल होतात ते वसिष्ठ ऋषींनी अभ्यास करून डिक्लेअर केलेलं आहे. ते काय म्हणतात? ते म्हणतात ज्या भूमीला म्हणजे पृथ्वीला शासक नाही आहे, शासक नाही आहे, राजा नाही आहे, त्या भूमीत ढग सुद्धा पाऊस पडत नाही. म्हणजे ती सुद्धा तरतूद राजा करतो. मूठभर धान्य सुद्धा आपण पक्ष्यांसाठी कोणी टाकत नाही त्या भूमीमध्ये. माणसाची मनोवृत्ती सुद्धा राजाच तयार करतो, नेताच तयार करतो. मुलगा
आईवडिलांचं ऐकत नाही, कारण कोणी नाही आपल्या डोक्यावर, राजाचं शासन नाही आणि संपत्ती टिकून राहत नाही. त्याच्याचप्रमाणे काय, सत्यता राहत नाही, काहीही बोलायचं, काहीही करायचं आणि दिलेले शब्द मोडायचे. राजा सगळं प्लॅनिंग करतो, उद्यानं बांधायची, मंदिरं बांधायची, लोक पुढे येऊन काहीच करत नाही. त्याच्यामुळे ज्या राज्याला नेता नाही आहे, उद्यानं आणि मंदिरांचा उपयोग काय, तर मनाचे विचार चांगले करणं, शुद्ध वायू तिथे खाणं, चांगलं आरोग्य राखण्यासाठी, हे सगळं मंदिरं आणि उद्यानांचे उपयोग आहे. पण ते सगळं राजाच नीट करतो आणि स्वार्थापोटी लोक संपत्ती प्राप्त करतात. सामाजिक देवाणघेवाण कमी होते, सण उत्सव लोक उत्साहाने साजरे करत नाहीत. अशा रीतीने शासक नसलेला देश जो आहे, राजा नसलेला देश, त्यांनी काय होतं तर हिरवळ नसलेला बाग, त्या बागेमध्ये हिरवळच नाही आहे, सगळीकडे रखरखी, त्याच्यासारखा तो होईल. पाणी नसलेली नदी कशी असते, तसं अगदी संपत्तीहीन राज्य ते असेल. आणि चांगला जर राजा असेल तर त्याच्या अध्यक्षतेखाली भरभराट होईल. हां, खरं सांगायचं म्हणजे श्रीकृष्ण श्रीराम हे उत्तम नेता होते, ते सगळे विष्णूचेच अवतार होते. त्यामुळे त्यांना आहे ना, हे विश्वाचं रक्षण करायचंच होतं. अतिशय उत्तम रीतीने त्यांनी विश्वाचं रक्षण केलेलं आहे. आता आपले प्रदेश म्हणजे कोणकोणते आहेत, तर शाळा, नदी, कार्यालय, देश, राष्ट्र, म्हणजे हे श्रीराम श्रीकृष्ण हे काय आहेत, विष्णूंचाच अवतार आहेत. कारण पृथ्वीचं राज्य सगळं सुरक्षित ठेवायचं आहे त्यांना. पण हा कायदा आहे ना, प्रत्येक ठिकाणी हा कायदा लागू आहे. शाळा आहेत, मंदिर आहेत, कार्यालय आहे, देश आहे, राष्ट्र आहे, प्रत्येक ठिकाणी उत्तम नेता हा हवाच आहे. आपलं देह म्हणजे एक फॅक्टरी आहे. इंद्रिय काय आहेत, इंद्रिय सगळे वर्कर्स आहेत, त्यांची त्यांची कामं करतात. नंतर मन काय आहे, वर्कर्सचं सुपरवायझर आहे मन. देह हा एक इंडस्ट्री आहे, आपली कंपनी आहे. इंद्रिय काय आहेत, इंद्रिय वर्कर्स आहेत. मन काय आहे, सुपरवायझर आहे. ते सगळे वर्कर्स चांगलं काम करतायत की नाही, त्यांच्याबरोबर बाहेर नाही भटकायचं मनाने. हां, बुद्धी मॅनेजिंग डायरेक्टर आहे बुद्धी. आणि उरलं नंतर चैतन्य. चैतन्य हे काय आहे, बुद्धी सगळी कार्य पार पाडते, ती मॅनेजिंग डायरेक्टर. आणि चैतन्य हा मात्र डायरेक्टर आहे, राजा आहे, तो शासक आहे. आपल्याला आपली काय झालं आहे माहिती का, आपली शोकांतिका काय आहे की
काय आहे, त्यांनी सांगितल्यानुसार जो राजा असतो, उत्तम राजा असेल तर त्या देशाची भरभराट होते. अहो आमच्याकडे काय राजा नाही का, राजाच उत्तम, पण त्याला आदर्श न मानणारे आम्ही मूर्ख, आणि त्याच्यामुळे आमची आणि त्या राजाची भेटच होत नाही कधी. तर त्याला आदर्श मानणार कसा? त्या राजाकडे आमचं लक्ष नाहीये म्हणून गोंधळ होतोय, नाहीतर त्याला आम्ही आमचा राजा मानून जर तो या देहामध्ये वर्चस्व प्रस्थापित करू शकला तर सगळीकडे हा चैतन्य, हा राजा जर मार्गदर्शन करू शकला, त्याचं वर्चस्व प्रस्थापित करू शकला, तरच आपलं सगळं जीवन प्रफुल्लित, प्रसन्न, वैभवयुक्त असं राहील. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. शासक पाहिजे. शासक आमच्याकडे आहे, पण शासकाच्या आज्ञा आम्ही फक्त पाळत नाही, हा प्रॉब्लेम आहे. बाकी काही नाही. शासक आहे आमच्याकडे, त्याच्याकडे आमचं लक्ष पाहिजे, त्याच्या आज्ञा आम्ही पाळल्या पाहिजेत. कारण खरोखरीच आहे बघा, आपण ही उदाहरणं बघितली ना आत्ता, की हिरवळ नसलेला बगीचा कसा असतो, काही अर्थ आहे का त्याला? हिरवळ नसलेला बगीचा जसा आहे त्याप्रमाणे आम्हाला चैतन्याचं ज्ञानच नाही आहे. ते आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नव्हतं, पण अभ्यासाने थोडंफार आता माहिती व्हायला लागलं आहे. खरोखरीच ज्या नदीत पाणी नाही अशा रिकाम्या नदीला नदी म्हणूयात का आपण? ज्याच्यामध्ये चैतन्याचा अनुभव नाही त्याला काय म्हणायला पाहिजे? मृत म्हणायला पाहिजे, पण अजून तरी म्हटलं गेलेलं नाही आहे. चैतन्याचा अनुभव असायला पाहिजे आपल्याला, ते सगळ्यात महत्त्वाचं. इथेच थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.